हा आहे चिपळूणचा बाजारपूल। या बाजारपुलाची येथील उंची आत्ता 5.50 मीटर। पण हा जो पूल आहे हा इशारा पातळीच्या खाली असल्यामुळे हे संपूर्ण पाणी असं या पद्धतीनं अडकलेलं आहे। आणि आपण पाहता की वरच्या बाजूनं जोराने पाणी येते आणि पाणी पूर्ण इथे थांबते। आणि या बाजूला आपण विचार केला की हे पाणी या बाजूला रस्त्याची पातळी खाली असल्यामुळे या रस्त्याच्या बाजूनं असं वाहत येते आणि हा याला बाहेरचा जो मार्ग आहे या बाहेरच्या मार्गाने हे पाणी असं जाताना दिसत आहे। आपण दोन्ही पातळींचा विचार केला तर या बाजूच्या पुलाची जी पातळी आहे ही फार उंच आहे आणि याच्या खालच्या बाजूला जे पाणी दाबून बाहेर पडत आहे हे पाणी जवळजवळ त्या पातळीपेक्षा आपण तिकडची उंची पाहिली इकडची उंची पाहतोय ही जवळजवळ 1.5 फुटाचा फरक आहे। याच्यामध्ये दोन भाग येतात की या वाशिष्ठी नदीच्या पात्रामध्ये झालेलं अनधिकृत बांधकाम। हा पूल तर पूर्णपणे इशारा पातळीच्या खाली आहे। दुसरी बाब दोन्ही बाजूला त्याचे जे अबॅकमेंट आहेत हे 3-3 मीटर राहत आहेत। आणि आपण जो हा भाग पाहतोय हा भाग पूर्णपणे तसा विचार केला तर साधारण 30 मीटर नदीपात्रामध्ये आहे। याच्याकरता प्रशासनानं लक्ष घालणं गरजेचं आहे।